नमस्कार मित्रांनो, माझी बायको पेशाने एक डॉक्टर होती. एक माणूस आमच्या घरी दिवसाआड यायचा आणि म्हणायचा की माझ्या आईची तब्येत खूपच जास्त खराब आहे. असे म्हणून तो माझ्या बायकोला त्याच्यासोबत घेऊन जायचा. माझी बायको रात्रभर तिथेच थांबायची आणि सकाळी परत यायची. पण ती जेव्हा यायची तेव्हा तिचा अवतार खूपच खराब झालेला असायचा. एक दिवस मी माझ्या बायकोच्या मागे मागे गेलो. जेव्हा मी खोलीत जाऊन पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण माझी बायको त्या माणसासोबत माझी बायको पेशाने एक डॉक्टर होती. एक माणूस दिवसाआड आमच्या घरी यायचा आणि म्हणायचा की माझी आई खूप आजारी आहे आणि माझ्या बायकोला त्याच्यासोबत तो घेऊन जायचा. बायको रात्रभर तिथेच राहून दुसऱ्या दिवशी परत यायची. हा क्रम गेल्या काही दिवसांपासून सुरूच होता. पहिले तर मी हाच विचार करून दुर्लक्ष केले की हे तर डॉक्टर बायकोचे कर्तव्य आहे की तिने पेशंटची काळजी घ्यावी आणि त्यांची सेवा करावी. पण मला हे सर्व आता असह्य झाले होते, कारण मला कुठे ना कुठेतरी हे चुकीचे वाटत होते की तो माणूस त्याच्या आईच्या आजारपणामुळे माझ्या बायकोला काही त्रास तर देत नसेल ना. एके दिवशी मी बायकोला सांगितले की तू रात्री तिथे थांबत जाऊ नकोस, मला ते अजिबात आवडत नाही. तर ती म्हणाले की हे माझे कर्तव्य आहे आणि राहिली त्या माणसाची गोष्ट तर त्याची तुम्ही काळजी करू नका. माझ्या बायकोचा स्वभाव इतका रागिष्ट होता की मला इच्छा नसतानाही गप्प बसावे लागले. आज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो तेव्हा तो माणूस त्याच्या बाईकवरून खाली उतरून आमच्या दाराकडेच येत होता. मी सुद्धा दारातच उभा होतो. त्याने मला नमस्कार घातला, मग मी सुद्धा त्याला नमस्कार केला. तो माझ्या मागे आतमध्ये दरवाजातून वाकून पाहत होता. मी त्याला म्हणाले, आता तुमच्या आईची तब्येत कशी आहे? तर तो म्हणाला, सर काय सांगू तुम्हाला, त्याच्यासाठी तर आलो आहे, तिची तब्येत ठीक नाही. मी वाईट चेहरा केला आणि माझ्या बायकोला आवाज दिला. माझी बायको म्हणाली की ती येत आहे, पण तो माणूस हट्ट करू लागला की मी स्वतः डॉक्टर मॅडमला आत घेऊन बोलावतो. त्याचे ते बोलणे ऐकून मला खूप राग आला होता, पण मी स्वतःवर ताबा ठेवत म्हणालो की नाही, त्याची काहीच गरज नाही, ती येते म्हणाली ना. माझ्या चेहऱ्यावरचा राग पाहून तो शांत झाला आणि जाऊन आपल्या बाईक जवळ उभा राहिला. साधारण 5 मिनिटांनी बायको हातात बॅग घेऊन बाहेर आली आणि मला बाय करत त्या माणसासोबत निघून गेली. माझी नजर त्या जाणाऱ्या बाईकडेच होती. अचानक माझ्या मनात संशय निर्माण होऊ लागला, पण मला माहिती होते की माझ्या बायकोच्या मनात जे स्थान माझे आहे ते कोणाचेच असू शकत नाही. तरीही मला जलसी होत होती. माहित नाही का बाईक माझ्या नजरेतून दिसेनाशी झाल्यावर मी माझ्या बाईकवर बसलो आणि ऑफिसला जायला निघालो. पण बाईक चालवतानाही माझे सगळे विचार त्या माणसावरच अडकले होते, जो आमच्या आयुष्यात अचानकच न बोलवता आला होता. ऑफिसला पोहोचल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या बायकोला फोन केला, तर ती म्हणाली की मी त्याच महिलेच्या घरी आहे, मी आता तुमच्यासोबत संध्याकाळी बोलेन. मी फोन कट केला आणि टेबलवर ठेवला, डोळे चोळले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि कामावर लक्ष केंद्रित केले, कारण माझ्या बॉसचे ऑफिस अगदी माझ्याच समोर होते. ऑफिसमध्ये काम करता करता संध्याकाळ झाली, तरीही माझ्या डोक्यातून ते विचार काही केल्या जात नव्हते. कामातून मोकळा होऊन ऑफिसमधून बाहेर पडल्यावर पुन्हा एकदा विचार केला की आपण जो विचार करतो तो चुकीचा आहे. तरीही माझ्या मनात विचारांचे वर्तुळ तयार झाले होते. मी बाईक चालू केली, वेग वाढवला आणि भरधाव वेगाने बाईक चालवत घरी पोहोचलो आणि बेल वाजवली, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. म्हणजे ती अजूनही घरी आली नव्हती. रागाच्या भरात मी दुसरी चावी काढून कुलूप उघडले आणि घरात जाऊन खुर्चीवर बसलो. किचनमध्ये गेलो आणि फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली काढून तोंडाला लावली आणि पूर्ण बाटली संपवली. पाणी पिऊन माझा राग थोडा शांत झाला तेव्हा मी पुन्हा एकदा माझ्या बायकोला फोन केला आणि तिने पहिल्याच रिंगवर फोन उचलला.
मी तिला तोच प्रश्न विचारला की घरी कधी येणार आहे. तेव्हा ती म्हणाली की मी आता सकाळीच येणार आहे. हे ऐकून माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मी तिला काय म्हणायच्या आत तिने फोन ठेवून दिला. मी माझा मोबाईल तिथेच टेबलवर ठेवला आणि डोके धरून बसलो. जर मला त्या माणसाचे घर माहिती असते तर मी तेथून आतापर्यंत तिला घेऊन आलो असतो. पण असे मला करणे योग्य वाटले नाही, कारण माझी बायको डॉक्टर होती. पेशंटच्या घरून तिला मी असं आणलं असतं तर तिला नक्कीच खूप वाईट वाटलं असतं. अशी ती इतर महिलांसारखी नव्हतीच. मी तिथे बराच वेळ बसून टेबलाकडे पाहत विचार करत राहिलो. जेव्हा भूक लागली तेव्हा उठलो आणि किचनमध्ये जाऊन जेवण गरम केले आणि जेवायला बसलो. जेवल्यानंतर मला वाटले की माझी बायको घरी नाही तर टीव्ही पाहून टाइमपास करावा. टीव्हीवरील पहिलीच बातमी ऐकून मन अस्वस्थ झाले. शहरात होणाऱ्या रोजच्या विचित्र घटनांनी संपूर्ण शहर हादरून गेले होते. मी पुन्हा एकदा माझ्या बायकोला फोन केला तर यावेळी तिचा फोन बंद होता. मी अनेक वेळा तिला फोन केला पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. मी फोन टेबलवर आपटला आणि टेक लावून खुर्चीवर बसलो. तो माणूस अचानक कुठून आमच्या आयुष्यात आला हे मला सुद्धा कळाले नाही. ना त्याचा काहीच पत्ता नव्हता, नाही त्याला मी यापूर्वी कधी पाहिले होते. आता मला भीती वाटत होती की त्याने माझ्या बायकोला काही नुकसान पोहोचवायला नको किंवा माझ्या बायकोला माझ्यापासून दूर न्यायला नको, नाहीतर भावकीमध्ये माझी काय इज्जत राहील. सगळ्यांना वाटेल की माझ्याकडून एक स्त्री सुद्धा सांभाळली गेली नाही. नाही नाही, मी उद्याच तिला त्या माणसासोबत जाण्यासाठी नकार देईल. मी रात्रभर त्याच खुर्चीवर बसून तिथेच झोपी गेलो. संपूर्ण रात्र त्याच खुर्चीवर बसून घालवल्यानंतर सकाळी दारावर थाप पडली, म्हणून मी माझे दुखते पाय धरून उठलो आणि दरवाजा उघडला. बायको समोर उभी होती, पण तिचे लक्ष त्याच माणसावर होते जो तिला सोडवायला आला होता. तो माणूस गेल्यानंतर तिने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी तिच्याकडे शांत पाहत होतो. तिने नजर चोरली आणि आत निघून आली. मी सुद्धा तिच्या मागे आत आलो आणि तिथेच खुर्चीवर बसलो. तिने सुद्धा बॅग टेबलवर ठेवली आणि तिथेच खुर्चीवर बसली. मी तिला म्हणालो, आता तू त्या माणसाबरोबर त्याच्या घरी जाणार नाहीस. मी तिच्याकडे पाहिले तर तिने डोळे बंद केले होते आणि बंद डोळ्यांनीच मला दिले म्हणाली, माझी त्यांना गरज आहे. यावर आधीच आपला विषय झाला आहे. त्या माणसाची आई आजारी आहे. मी तिच्या समोर गुडघ्यावर बसलो आणि म्हणालो, मी तिला म्हणालो ना की तू नाही जायचं, ते आता त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. तिने डोळे उघडले आणि लगेच मोठ्याने बोलली की तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी हे काम करणं बंद करावं का आणि घरात हात जोडून बसू का? मग माझी डिग्री काय कामाची राहिली? मी तिला म्हणालो, मी तुला म्हणालो नाही की तू तुझी नोकरी सोड. मी फक्त त्या माणसाच्या घरी जाऊ नकोस असं म्हणतोय. तुझं त्याच्या घरी जाणं आणि तिथे रात्रभर राहणं हे मला अजिबात आवडत नाही. माझी बायको मला रागातच म्हणाली की म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात का? मी हैराण होऊन तिच्याकडे पाहिले. नाही, मी तुझ्यावर संशय घेत नाही. मी त्या माणसावर संशय घेत आहे आणि ही माझी ऑर्डर समज की तू त्या माणसाबरोबर त्याच्या घरी जाणार नाहीस. एवढं बोलून मी उठलो आणि खोलीच्या दिशेने चालू लागलो. तेव्हा ती जोरात ओरडून म्हणाली की तुम्ही मला ऑर्डर देऊ शकत नाही, समजलं? आणि तुम्ही मला कुठेही जाण्यापासून थांबवू शकत नाही. मी माझा निर्णय घेण्यास समर्थ आहे. ती इतक्या मोठ्याने बोलली होती की मी तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिलो. मी काहीच न बोलता सरळ माझ्या खोलीत आलो आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागलो. तयार झाल्यावर नाश्ता न करताच मी घराबाहेर पडलो. मला वाटले की ती मला थांबवेल आणि नाश्त्यासाठी विचारेल, पण तसं काहीच झालं नाही. आता ती पूर्णपणे बदलली होती. काही आठवड्यातच आमचे नाते एका वेगळ्या वळणावर आले होते. मी रागाने बाईक स्टार्ट केली आणि ऑफिसमध्ये आलो, पण राग आणि भूक यामुळे आता कामात सुद्धा लक्ष लागत नव्हते.
ऑफिसमधून सुट्टी घेऊन मी बाहेर पडलो आणि एका ढाब्यावर नाश्ता करायला आलो. नाश्ता करून मी तिथेच बसलो आणि सकाळी झालेल्या भांडणाचा विचार करू लागलो. बायकोचं त्या माणसाला वळून पाहणे, त्या माणसाच्या घरी जाण्यासाठी माझ्याशी भांडणे, त्याच्या घरी रात्रभर राहणे, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत होतो. हे सर्व काही एका दिवसात घडले नव्हते. मग हे होऊ शकते की ती लग्नाआधीही त्या माणसाला भेटली असावी, म्हणून तर ती माझ्या समोर अशी बोलत होती. नक्कीच ते दोघं मिळून माझी फसवणूक करत असणार. तो माणूस आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन तिला सोबत घेऊन जात असणार. देव जाणे त्या दोघांमध्ये काय नाते आहे की त्याच्या घरी जाण्यासाठी इतकी उतावळी होत होती. विचार करून करून माझ्या तळपायाची आग मस्तकात जात होती. माझ्या मनात तिच्याबद्दल एवढा तिरस्कार निर्माण झाला होता की जेव्हा जेव्हा माझ्या मनात बायकोबद्दल विचार येत होता तेव्हा माझ्या तोंडून विचित्र शब्द निघत होते. संध्याकाळी घरी आल्यावर मी चावीने दरवाजा उघडला आणि आत गेलो. आत गेल्यावर खोलीतून कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला. मी कोणताही आवाज न करता गपचूप खोली बाहेर उभा राहिलो आणि वाकून बायकोकडे पाहिले. ती खोलीत एकटीच होती. फोनवर कोणाशी तरी बोलत होती. पहिले माझे एक औषध तिला वेळेवर देत राहा. आता मला असे वाटते की मला घर सोडून तुला भेटणं अवघड होईल, कारण माझ्या नवऱ्याला मी तुझ्या घरी येणं आवडत नाही. त्याला आपल्यावर संशय आला आहे. पण तू काळजी घे आणि जर परिस्थिती आणखीनच बिघडली तर आपल्याला शेवटचे पाऊल उचलावे लागेल. मला आता त्याची अजिबात पर्वा नाही. एवढं सगळं ऐकून मी दारापासून दूर सरकत किचनमध्ये आलो आणि एक ग्लास उचलून जोरात खाली फेकला. भांड्यांचा आवाज ऐकून ती खोलीतूनच ओरडली, कोण आहे तिकडे? मी काही उत्तर दिलं नाही. मी फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली आणि ग्लासमध्ये पाणी ओतले. यावेळी मला तिच्या पैंजणाचा आवाज किचनच्या दिशेने येताना जाणवला. ती किचनमध्ये येताच मी तिच्याकडे पाहिले तर ती घाबरलेली दिसत होती आणि तिच्या हातात फ्लॉवर पॉट होता. मला समोर पाहून ती रागातच म्हणाली की तुम्हाला बेल वाजवता येत नाही का? मी किती घाबरले. मी काहीच न बोलता तिच्या हातातून फ्लॉवर पॉट घेतला आणि म्हणालो की तू असे काय करत होती की इतकी घाबरलीस? आणि या फ्लॉवर पॉटने कोणाचा खून करण्याचा विचार होता? माझे बोलणे ऐकून ती म्हणाली, तुम्ही माझ्यावर काहीही आरोप लावू नका. मी काहीच बोलले नाही आणि हा फ्लॉवर पॉट मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी हातात घेतला होता, कारण मी खूप घाबरले होते. तो फ्लॉवर पॉट मी जागेवर ठेवला आणि माझे कपडे बदलायला खोलीमध्ये आलो. आणि आता तिच्यासोबत काय होत आहे आणि ती स्वतः तिथे काय करत आहे याची मला काहीच पर्वा नव्हती. आता माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची होती की ती मला फसवायला कुठपर्यंत जाऊ शकते. मी रूमच्या बाल्कनीत फिरत होतो आणि विचार करत होतो की ती थोड्या वेळापूर्वी फोनवर काय बोलत होती. मला काही समजत नव्हते. ती असे का म्हणाली की परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आपल्याला शेवटचे पाऊल उचलायला लागेल. तिचे शेवटचे पाऊल काय होते? तिच्या त्या माणसासोबत पळून जाण्याचा तर प्लॅन नाहीये ना? ती जर घरातून पळून गेली तर मला कुठेही तोंड दाखवता येणार नाही. माझ्या भावकीत मला सगळे नाव ठेवतील आणि कोणीच माझा आदर करणार नाही. मला पटकन काहीतरी करावे लागेल. पण एक मिनिट असंही होऊ शकतं की त्या माणसासोबत लग्न करण्याऐवजी ती दुसऱ्या सोबतच पळून जाण्याचा विचार करत होते आणि मला दाखवण्यासाठी त्या माणसाला पुढे करत असेल, जेणेकरून मी तिला शोधू शकणार नाही. माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते आणि असाच विचार करता करता मी झोपी गेलो. सकाळीच तो माणूस घरासमोर आला होता आणि माझी बायको माझ्या डोळ्यासमोर त्याच्यासोबत निघून गेली होती. पण मी काहीही बोलू शकलो नाही, कारण आमचे भांडण पूर्ण परिसराने बघावे अशी माझी इच्छा नव्हती. म्हणून मी माझ्या मनावर आवर घातला आणि बाईकवर ऑफिसमध्ये निघून आलो. दिवसभरात ऑफिसची कामं करून घरी आलो तर घर पूर्ण रिकामं होतं, म्हणजे ती आजही येणार नाही. मी खुर्चीवर बसलो आणि मला माझे जुने दिवस आठवले. लग्नाच्या सुरुवातीला
सुरुवातीच्या दिवसात माझ्या जीवनात खूप शांतता होती, पण आता सगळे उलट झाले होते. कधी कधी असे वाटायचे की लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात फक्त चांगले वागण्याचे नाटक करत असेल आणि आता नाटक करून करून थकली असेल, म्हणून ती तिचा आता खरा चेहरा दाखवत होती. माझे डोके विचार करून करून दुखत होते. आजही रात्र खुर्चीवर बसून काढली. सकाळी मी दार उघडले तर ती समोर होती. ती हसत हसत त्या माणसाला बाय करत होती. मग तिने माझ्याकडे पाहिले आणि आत आली. दार बंद करण्याआधी मी तिथून जाणाऱ्या माणसाकडे कटाक्ष टाकला तर ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. मी रागाने दरवाजा आपटला आणि खोलीत आलो. तिच्या हाताला जोरात पकडून म्हणालो, सध्या तू इथे माझी बायको म्हणून राहतेस. तुझी घाणेरडी कामे माझ्या वस्तीतून बाहेर करायची. इथे माझ्या भावकीत माझी इज्जत आहे. पण तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि ती तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. मी तिला रागातच पाहिलं आणि तिला जबरदस्तीने बेडवर ढकलून खोली बाहेर आलो. बाहेर येऊन विचार करू लागलो की सगळं उद्ध्वस्त करावं आणि इथून कुठेतरी लांब निघून जावं, जिथे मला कोणी ओळखत नाही. मी कपडे बदलून पुन्हा घराबाहेर आलो आणि बाहेरचं जेवण करून परत घरी आलो तेव्हा ती गाढ झोपलेली होती. तिला पाहून क्षणभर मला वाटले की तिचा गळा दाबावा आणि तिला मारून टाकावं, पण मला खुनी व्हायचे नव्हते किंवा मला माझे हात तिच्या रक्ताने भरवायचे नव्हते. माझ्या मनात आजही तिच्याबद्दल खूप प्रेम होते, जिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण केली आणि काम करण्याचे स्वातंत्र्य देखील दिले, आणि तीच आज माझ्या डोळ्यात धूळ फेकत आहे. मी माझ्याच विचारात गुदमरत होतो. मी खोलीच्या बाहेर पडलो आणि खुर्चीवर बसून रडू लागलो. हे अनेक आठवडे चालू राहिले. या दरम्यान माझे आणि माझ्या बायकोचे संबंध इतके खराब झाले होते की एकाच घरात राहून आम्हाला एकमेकांचा चेहरा पाहण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती. मी तिच्या मर्जीने यायची आणि निघूनही जायची. माझी परवानगी घेणेही ती आता विसरली होती. ती आता निर्भय झाली होती. एके दिवशी बोलता बोलता कोणीतरी मला म्हणाले की जो माणूस माझ्या घरी येतो त्या व्यक्तीची आई 5 वर्षापूर्वीच मरण पावली आहे. हे ऐकून तर मात्र मला खूपच मोठा धक्का बसला. आजही माझी बायको त्या माणसाच्या घरीच होती. सगळं जाणून घेतल्यानंतर माझं डोकं खराब झालं होतं. त्या माणसाने आपली आई आजारी असल्याचे खोटे का सांगितले? त्या माणसाचा खोटा बोलण्याचा अर्थ काय? ते दोघेही कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी तर नाहीत ना? किंवा ते खरोखरच पळून तर जाणार नाहीत ना? बायको पळून गेल्याच्या विचारानेच मला घाम फुटला. मी घाम पुसत खिशातून मोबाईल काढला आणि बायकोला फोन लावला तर तिचा फोन बंद येत होता. मी तिथेच फोन आपटला आणि घरातून बाहेर पडून रात्रभर रस्त्यावर बसून राहिलो. मग मी सकाळी उठलो आणि घरात आलो. काही वेळाने बायको घरी आली आणि रूम मध्ये गेली. मी सुद्धा तिच्या मागे रूम मध्ये गेलो आणि मला बघून ती बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला निघून गेली आणि 5 मिनिटांनी बाहेर येऊन केस बनवू लागली. मी तिला म्हणालो की तू आता तयार होऊन कुठे चालली आहेस? ती म्हणाली की त्या माणसाची आई आता खूपच आजारी आहे, म्हणून आता मला परत जावे लागणार आहे. तिच्या उत्तराने मला आता जास्त शंका येऊ लागली. शिवाय तिची अवस्था पाहून मला वाटत होतं की कदाचित ती पळून जायच्या सुद्धा तयारीत आहे. माझ्या आजूबाजूला खतऱ्याची घंटा ऐकू येऊ लागली. जेव्हा ती घराबाहेर पडून त्या माणसाच्या बाईकवर थोडी दूर गेली, मीही माझ्या बाईकवरून त्यांच्या मागे मागे गेलो. दोन्ही बाईक मागे पुढे होत्या. थोड्याच वेळात समोरची बाईक थांबली. तेव्हा मीही माझी बाईक काही अंतरावर उभी केली. ते दोघेही एका घराच्या आत शिरले. मीही त्यांच्या मागे मागे त्या घरात शिरलो. मी आज जे काही पाहिले ते पाहूनच मी चक्रावून गेलो, कारण तिथे समोरच्या बेडवर कोणीतरी झोपलेले होते आणि माझी बायको त्याला इंजेक्शन देत होती. मग ते दोघेही उठून उभे राहिले आणि दुसऱ्या बाजूला कोपऱ्यात उभे राहून बोलू लागले. तो माणूस माझ्या बायकोला म्हणत होता, दीदी, तू तिला इंजेक्शन तर दिले आहेस, पण तुला काय वाटते की ती आता मरेल का?
कधीपासून मी तिला सहन करतोय. त्या माणसाचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. तो माझ्या बायकोला दीदी नावाने हाक मारत होता. माझी बायको त्या माणसाला म्हणाली, हो हो नक्की मरणार ती. मी जे काही तिला आजपर्यंत दिले त्याने त्याचं काम सुरू केलं आहे. आता ती 3 दिवसात मरेल आणि ती कशी मेली हे कोणालाच कळणार नाही. मी हळूहळू तिच्या शरीरात विष पसरवलं आहे. ती आता 3 दिवसातच मरेल आणि मग तिची सर्व प्रॉपर्टी तुझ्या आणि माझ्याकडे येईल. तो माणूस माझ्या बायकोला म्हणाला, दीदी तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुला समान वाटा देईन. हे सर्व ऐकल्यानंतर ही गोष्ट माझ्या हाताबाहेर जाण्याआधीच मी ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि काही वेळाने तिथे पोलीसही आले. पोलीस त्या घरात शिरले होते. पोलिसांना पाहून माझ्या बायकोच्या आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मी पुढे आलो आणि त्या माणसाला जोरात कानाखाली मारली आणि त्याची कॉलर पकडून विचारले की मला पटकन सांगा, तुम्ही दोघे इथे काय करत आहात? ही बेडवर पडलेली मुलगी कोण आहे? तुम्ही तिच्यासोबत काय केलं आहे? पटकन सांगा, नाहीतर तुमची खूप वाईट अवस्था होईल. माझ्या एका थप्पडने तो पोपटासारखा खरं खरं बोलू लागला की तुमची बायको माझी मोठी बहीण आहे. मला काही वर्षापूर्वी माझ्या घरच्यांनी माझ्या लालची स्वभावामुळे घरातून हाकलून दिले होते आणि त्यामुळेच तुमच्या लग्नात मी हजर नव्हतो आणि तुमच्या लग्नात माझा उल्लेखही कोणी केला नव्हता, कारण मी त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा कधीच नव्हतो. घरातून बाहेर पडल्यानंतर मी ह्या बेडवरच्या मुलीला माझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, कारण मी नोकरी करत नव्हतो आणि माझ्या खाण्यापिण्याचेही प्रॉब्लेम सुरू झाले होते. ही मुलगी एका श्रीमंत बापाची मुलगी होती. आम्ही पळून जाऊन लग्न केले. तिची संपूर्ण प्रॉपर्टी तिच्याच नावावर होती, पण ती एकही पैसा मला द्यायला तयार नव्हती आणि ती मेल्यावरच तिची प्रॉपर्टी मला मिळणार होती. एक दिवस मी दीदीला आणि तुम्हाला बाजारात पाहिले. मग एक दिवस मी हॉस्पिटलमध्ये जाऊन दीदीला भेटलो आणि तिला सर्व काही सांगून पैशाचे लालच दाखवून माझी मदत करण्यास भाग पाडले. दीदीचे माझ्यावर पहिल्यापासूनच खूप प्रेम होते, त्यामुळे तिने पैशासाठी आणि मला माझ्यासाठी लगेच होकार दिला आणि मला मदत करायला सुरुवात केली. म्हणूनच मी 2 दिवसाला दीदीकडे यायचो. तिने आणि तिच्या भावाने आपला गुन्हा कबूल केला, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना त्यांची शिक्षा भेटली होती. माझ्या बायकोने ज्या मुलीला हळूहळू विष दिले होते त्या मुलीला वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो, पण विषमुळे त्या मुलीच्या किडनीवर परिणाम झाल्याने तिला अनेकदा श्वास घेण्यास त्रास होत होता. तिच्या वडिलांना ही गोष्ट कळाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केला होता. बायको आणि तिचा भाऊ तुरुंगात शिक्षा भोगत होते. एकीकडे ती मुलगी होती ज्या मुलीला प्रेमाची इतकी मोठी शिक्षा मिळाली आणि तिला तिच्या शरीरावर एक महत्त्वाचा भाग गमवावा लागला, आणि दुसरीकडे मी होतो ज्याला त्याच्याच बायकोने फसवले होते. परंतु वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही. कधी कधी हा काळही वाईट जखमांसोबत निघून जातो. नॉर्मल झाल्यानंतर 1 वर्षातच मी दुसरे लग्न केले. आज माझ्या दुसऱ्या लग्नाला 3 वर्षे झाले आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. माझी दुसरी बायको एक सर्वोत्तम जीवनसाथी आहे आणि विशेषतः ती मुलांच्या आरोग्याकडे खूप चांगले लक्ष देते. त्यामुळे मी मुलांच्या बाबतीत बेफिकीर असतो. पण कुठेतरी यातून हे शिकायला मिळाले की लोभाचे परिणाम फार वाईट असतात. आता मला तुम्ही सांगा की पोलिसांना बोलावून मी योग्य काम केलं की नाही, किंवा मी माझ्या बायकोला आणि तिच्या भावाला त्यांची चूक सुधारण्याची संधी द्यायला हवी होती की नव्हती? बायकोच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाला ज्या प्रकारे घराबाहेर हाकलून लावले होते ते बरोबर होते का, की त्याला प्रेमाने समजवायला हवे होते? लोभ माणसाला इतका आंधळा करतो का की तो चांगल्या वाईटातील फरकही विसरतो? तो मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला